श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनबाईची हिम्मत। वैभवी कपड्याने ताट पुसत उभी होती। तिच्या हातात लग्नात मिळालेल्या सोनेरी जरीच्या डिझायनर बांगड्या थोडंसं सैल झाल्या होत्या। तिची नजर हलकसं तिच्या बांगड्यांवर पडली। तिच्या चेहऱ्यावर हसू आणि विचारांचं मिश्रण होतं। लग्नाला 6 महिने झाले होते। अजूनही ती या घरात नवीनच वाटत होती। प्रतिष्ठित कुलकर्णी कुटुंब, घर मोठं, शिस्तबद्ध, पण त्यात काहीतरी अनामिक होतं जे ती रोज अनुभवायची, पण शब्दात मांडता यायचं नाही। वैभवी शिक्षणाने MA इन सायकोलॉजी पुण्यात शिकलेली, पण विवाहानंतर मुंबईच्या मध्यवर्ती उपनगरातील या जुन्या पण रुबाबदार घरात ती वधूपणाने वावरायला लागली। लग्न हे प्रेमाचं नव्हतं, पण विक्रांत तिच्यावर प्रेम करत होता हे तिला उमगलं होतं। तो गोड बोलायचा, तिच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायचा, तिच्याशी सुसंवाद साधायचा, पण त्याच्या डोळ्यात सतत काहीतरी दडपलेलं, न सांगितलेलं काहीतरी असायचं। घरातली शांतता ही केवळ एक वातावरण नसून ती एक छळ असावा असं कधी कधी वैभवीला वाटायचं। सकाळी उठल्यावर अण्णांचा, विक्रांतचे वडील यांचा आवाज घरात घुमायचा, कोरडा, हुकमी आणि नेहमी अपेक्षांचा डोंगर अंगावर टाकणारा। विक्रांत, अजून झोपतोस? सकाळचे 6:30 वाजलेत। असा आळशी मुलगा कसा होणार? तुझा रिपोर्ट मी पाहिला, अजून त्या क्लायंटला पाठवला नाहीस। तुला वेळच नाही ना? लग्न झाल्यावर पुरुष बायकोच्या नादी लागतो आणि जबाबदारी विसरतो, अशी अनेक वाक्य वैभवी रोज ऐकायची, पण विशेष म्हणजे विक्रांत कधीच उत्तर देत नसे। डोळे खाली, मान वाकडी आणि एक मुकसंमती। सुरुवातीला वैभवीने हे घराचं शिस्तप्रिय वर्तन समजून घेतलं, पण नंतर तिला जाणवलं ही शिस्त नसून नियंत्रण आहे। विक्रांतला बोलण्याची मुभा नव्हती, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, आणि जेव्हा एखादं मूल मोठं होईपर्यंत ही गोष्ट असते तेव्हा ठीक, पण जेव्हा नवरा स्वतः 27-30 वर्षाचा असूनही अजूनही बाबा म्हणतील तसं या दबावाखाली जगतो, तेव्हा तिथे प्रश्न उभा राहतो। एक दिवस सकाळी वैभवीने चहा टेबलावर ठेवला। अण्णा पेपर उघडून बसले होते। हे काय वैभवी, बिस्किटे नाहीत का? रोज चहा बरोबर बिस्किट पाहिजेत, ही तर साधी गोष्ट आहे। लग्नानंतर सून शिकलेली असली तरी गृहिणीपणाची शिस्त लागते। वैभवी हसून म्हणाली, माफ करा अण्णा, लक्षात नाही राहिलं, आणते लगेच। ती वळत होती तेवढ्यात अण्णांचा आवाज आला, आण म्हणजे काय? अजून नाही शिकलं तुम्ही लोकांनी नियम पाळायला? विक्रांत काही शिकवतोय का तुला? वैभवीचे पाऊल एक क्षणभर थबकले। तिच्या पाठीमागे बसलेला विक्रांत काही बोलला नाही, तो तसाच चहाचा कप हातात घेऊन बसून राहिला। त्या रात्री दोघं गच्चीत बसले होते। पावसाची हलकीशी सर मुंबईवर उतरली होती। विक्रांत, वैभवीने हळू आवाजात विचारलं, तुला अण्णांनी असं बोलणं त्रासदायक वाटत नाही का? विक्रांत हलकसा हसला, पण त्याचं हसू डोळ्यापर्यंत पोहोचलं नव्हतं। ते तसेच आहेत वैभवी, मला सवय आहे। घराची शिस्त त्यांनीच मोठं केलंय मला, मी त्यांचं ऐकतो। चुकीचं नाही, पण स्वतःसाठी बोलणं चुकीचं नसतं। विक्रांत, तो काहीच बोलला नाही। गच्चीत फक्त पावसाचे थेंब आणि त्यांच्यामध्ये आलेली शांतता। आणखी काही दिवस गेले। प्रत्येक दिवशी एक नवा टोमणा, एक नवा आरोप विक्रांतवर। एखादा कामाचा रिपोर्ट वेळेवर न दिला तर अण्णा म्हणायचे, तुला जबाबदारीच नाही, तू आमचं नावच खाली घालशील। एखादी वैभवीची छोटी चूक झाली तर तिचा दोष विक्रांतवर। ही सून शिकलेली आहे, पण नवऱ्याला घडवू शकत नाही। वैभवीला यातला अन्याय उघड दिसत होता, पण तिच्या डोक्यातही प्रश्न होता, मी हस्तक्षेप करावा का? सून म्हणून एक मर्यादा होती, पण बायको म्हणून
तिचं कर्तव्य होतं. शेवटी एक दिवस आला जेव्हा सगळं तुटण्याच्या टोकावर आलं. ती रविवारची सकाळ होती. घरातली मंडळी बागेत चहा घेत बसली होती. अण्णा पेपर वाचत होते. वैभवीने हळूहळू नवीन काही नाश्त्याचे पदार्थ आणले. विक्रांत काहीशा चिंतेने आपल्या फोनवर पाहत होता. आज एक मोठा क्लायंट कॉल होता. अण्णांना काय हवंय हे देऊन वैभवी मागे झाली. तेवढ्यात अण्णांचा आवाज घुमला, मोठा, तिरस्कारयुक्त. विक्रांत, कालच्या प्रेझेंटेशनमध्ये काय गोंधळ घातलास तू? मी तुझ्या बॉसला ओळखतो. त्यांचा फोन आला होता. म्हणाला तुझं भाषण गोंधळलेलं होतं. विक्रांत काही बोलणार तोवर अण्णांचा दुसरा टोला, तुला काही कळतच नाही. कधी मोठा होणार तू? कधीपर्यंत मी तुझ्या मागे बघत बसू? ही बायको घेऊन आलास, ती काय शिकवते तुला? काही दम नाही दोघातही. ती वाक्य ऐकून वैभवीचा हात थरथरू लागला. कपातला चहा हलकासा सांडला. ती पुढे आली. पहिल्यांदा ती सगळ्यांसमोर उभी राहिली, न डगमगता, न घाबरता. अण्णा, तिचा आवाज संयमी होता पण ठाम. माफ करा, पण आज मला काही बोलावंसं वाटतंय. सगळ्यांनी एकदम तिच्याकडे पाहिलं. विक्रांत स्तब्ध. विक्रांत कमी नाहीयेत. त्यांनी आजवर तुमचं ऐकलं, आदर राखला. पण आदराचं नाव घेऊन जर एखाद्याचं स्वातंत्र्य हरवलं जात असेल तर ती शिस्त नाही, ती शिक्षा होते. एक वेळ अशी येते जेव्हा शांत राहणं अन्यायाला संमती देणं ठरतं. आणि मला आज वाटतं विक्रांतच्या आयुष्यातला मोठा अन्याय म्हणजे तुमचं त्याच्यावरचं अबाधित नियंत्रण. ती पुढे म्हणाली, मीही घराची सून आहे, पण एक सून म्हणून नुसतं हसणं, मान डोलावणं हेच माझं काम नाही. नवऱ्याला आधार देणं, त्याच्यावर होणारा अन्याय ओळखणं आणि त्याच्या पाठी उभं राहणं हेही माझं कर्तव्य आहे. घरात शांतता पसरली. अण्णा काहीच बोलले नाहीत. त्यांचा चेहरा निर्विकार. विक्रांत खाली पाहत होता, पण त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्या रात्री वैभवी आणि विक्रांत त्यांच्या खोलीत बसले होते. तू असं कसं बोललीस सगळ्यांसमोर? विक्रांतचा आवाज हलकासा थरथरत होता. माझा नवरा जर दररोज अपमान सहन करत असेल आणि मी शांत राहिले तर माझं शिक्षण, माझं प्रेम, माझं नातं सगळंच खोटं आहे, नाही का? विक्रांतने तिचा हात हातात घेतला. पहिल्यांदा त्याचं मौन तुटलं होतं. त्या रात्रीनंतर अनेक दिवस वैभवीच्या मनात एका क्षणाचा पुन्हा पुन्हा आढावा घडत राहिला. जेव्हा तिने अण्णांसमोर आवाज उठवला होता ती घाबरली नव्हती, पण ती बेचैन मात्र नक्कीच झाली होती. काहीतरी मोडलं होतं घरात. शांततेचा मुखवटा फाटला होता आणि त्या फाटलेल्या जागेतून एक नवं सत्य डोकावू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नेहमीसारखं होतं, पण नव्हतं. अण्णा पेपर वाचत होते, सासूबाई पूजा करत होत्या आणि वैभवी नाश्ता तयार करत होती. पण तिला जाणवत होतं घरात एक अनोळखी शांतता पसरली होती. ती शांतता जी उद्रेकानंतर येते, विचारांच्या वावटळीसारखी. विक्रांत नेहमीसारखा नाश्त्यावर उशिरा आला. त्याने फक्त गुड मॉर्निंग म्हटलं आणि खुर्चीत बसला. अण्णांनी काहीही बोललं नाही, एकही टोमणा नाही, एकही तिरकस नजर नाही. पण तो न बोलणेही वज्रासारखं ठरत होतं. माझं काही चुकलं का? दुपारी वैभवी आणि सासूबाई जेवण करत असताना सासूबाईंना विचारलं. त्यांचा स्वर सौम्य होता, पण त्यात एक उपहास लपलेला होता. काल जे झालं ते थोडंसं उग्र झालं ना वैभवी? वैभवीने नजर खाली केली, पण तिचा आवाज स्पष्ट होता. आई, उग्र नव्हतं, फक्त खरं होतं. कधी कधी जरा जोरात सांगावं लागतं, तेव्हा आवाज उग्र वाटतो, पण हेतू तो स्पष्ट असतो. सासूबाईंनी डोळे मिटले आणि हळूच एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी काही उत्तर दिलं नाही.
त्या रात्री वैभवी विक्रांतच्या समोर बसली. तो एकटक खिडकीबाहेर पाहत होता. विक्रांत, ती म्हणाली, मी तुझ्यासाठी उभे राहिले, पण आता तू स्वतःसाठी उभा राहणार आहेस का? विक्रांत हसला, पण त्याचं हसू काळजीचं होतं. माझं काय राहिलंय उभं राहायला वैभवी? मी इतकी वर्ष अण्णांच्या आदेशावर चाललोय. स्वतःचा विचार करायलाही विसरलोय. मला माझं मत मांडणं जमत नाही. माणसांसारखं भांडणंही जमत नाही. ते शिकता येतं विक्रांत. शांत राहणं नेहमीच सहनशीलता नसतं. कधी कधी ते पळपाटही ठरतं. पण आता तुला पळायचं नाही. तो डोळे मिटून बसला. काही क्षण शांततेत गेले. मग तो म्हणाला, तुला माहितीये का, मी लहानपणी वाद घातला होता बाबांशी. 10वीचा निकाल लागला होता. मला आर्ट्स घ्यायचं होतं, पण बाबा म्हणाले, आर्ट्स म्हणजे आळसाचं फळ, इंजिनियरच घेशील. मी विरोध केला. त्यांनी माझ्यावर 3 दिवस बोलणं बंद केलं. आईही काही बोलली नाही. 3ऱ्या दिवशी मी माफी मागितली आणि तेव्हापासून मी नको त्या गोष्टी करत आलोय, फक्त त्यांना न दुखावण्यासाठी. वैभवीचं मन सुन्न झालं. तिने त्याचा हात हातात घेतला. तू त्या वयात तुटलास विक्रांत, आणि कोणीच तुला सांभाळलं नाही. तू आपला आवाज शोध. आठवड्यात घरात फार काही बोलणं झालं नाही. अण्णा नेहमीसारखेच होते, पण वैभवीकडे थोडीशी कटाक्ष वृत्ती होती. सासूबाई संयमात होत्या, पण संवाद कमी झाला होता. एक संध्याकाळ विक्रांत घरी लवकर आला. वैभवीने त्याच्यासाठी कॉफी केली. तो तसाच तिच्यासमोर खुर्चीत बसला. वैभवी, मी तुझ्याशी एक गोष्ट शेअर करू इच्छितो. हो, नक्की, बोल ना. ऑफिसमध्ये मला एक नवं प्रोजेक्ट दिलंय, पण त्यासाठी मला लीड रोल मागावा लागेल, आणि मी अजून मागितलेला नाही. कारण बाबा म्हणतील तुझ्याकडून होणार नाही. पण तुला वाटतं का की तू करू शकतोस? हो, मनापासून वाटतं. मग माग. पण त्यांना माहिती असेल तर ते म्हणतील की मी उर्मट झालोय, आणि त्यांचं मत. विक्रांत, वैभवी थोडीशी थांबली. तुला माहिती आहे का, लोक काय म्हणतील हे सोडून दिलं ना तर आयुष्य खऱ्या अर्थाने आपलंच होतं. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. तो विचारात गेला होता. 2ऱ्या दिवशी विक्रांत ऑफिसला गेला. वैभवी एका नव्या उत्साहाने दिवसभर घरकामात व्यस्त होती. ती जाणत होती, एक छोटा पाऊल पुढे टाकण्याचा विक्रांतचा प्रयत्नही यश आहे. संध्याकाळी तो घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा, पण डोळ्यात ठामपणा होता. मी बोललो मॅनेजरशी, प्रोजेक्ट मागितला. छान. काय उत्तर दिलं त्यांनी? म्हणाले, तुझं काम बघून वाटत होतं तू झाकून घेतोस. तुझा कॉन्फिडन्स, शांतपणा आणि समजूत पाहून ठरवलं पुढचं प्रेझेंटेशन तुझंच असेल. वैभवीने हसून त्याचा हात हातात घेतला. पाहिलंस ना, स्वतःसाठी बोलणं किती परिणामकारक असतं. एक संध्याकाळ सगळं घर जेवायला बसलं होतं. अण्णांनी पहिल्यांदा काही विचारलं, काय म्हणते तुझी ऑफिसची नवीन जबाबदारी विक्रांत? विक्रांत थोडा गोंधळला, पण वैभवीने त्याला हळूच पाहिलं. बोल. चांगलं आहे अण्णा. पुढचं प्रेझेंटेशन माझं आहे. अण्णा काही क्षण शांत राहिले. मग केवळ एकच वाक्य बोलले, बरंय. ही एवढी छोटी प्रतिक्रिया विक्रांतसाठी पर्वत सर केल्यासारखी होती. कारण पहिल्यांदाच त्याने त्यांच्यापुढे भीती न ठेवता निर्णय घेतला होता. त्या रात्री वैभवी मनात विचार करत होती, विक्रांतसाठी मी फक्त पत्नी नाही, आरसाही आहे. त्याला त्याचं खरं रूप दाखवायलाच हवं. जोपर्यंत तो स्वतःच्या मनाचाच कैदी राहणार, तोपर्यंत त्याच्या स्वप्नांना पंख मिळणार नव्हते. ती खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत राहिली. जेव्हा एक कैदी स्वतःला सोडवतो, तेव्हा त्याच्या पावलाच्या आवाजाने संपूर्ण घर हलकं होतं. 3ऱ्या आठवड्याची सुरुवात एका नवीन ऊर्जेने झाली होती. वैभवीच्या मनात
आणि घराच्या हवेत काहीसं बदललेलं जाणवत होतं. विक्रांतच्या डोळ्यात आता एक नवा विश्वास होता आणि तिने त्याच्यासाठी लढलेला लढा आता त्याच्या स्वतःच्या आत्मविश्वासात रूपांतरित होत होता. पण एक लढाई जिंकूनही युद्ध पूर्ण होत नाही. पुढच्या टप्प्यात त्यांना भिंतीच्या भिंतीवर हातोडा मारायचा होता. त्या भिंती ज्या वर्षानुवर्ष निर्माण झालेल्या होत्या. त्या संध्याकाळी अण्णांनी हॉलमध्ये बोलावलं. विक्रांत, बस इथे. विक्रांत आणि वैभवी दोघेही थोडेसे सावध झाले. अण्णांची नजर वैभवीवर स्थिर होती. आवाज नेहमीसारखा स्थिर, पण त्यात अस्वस्थतेची छटा होती. तू आमच्या घरात सून म्हणून आलीस, पण आता तू मुलगा आणि आईवडिलांमध्ये भांडण घालणारी बनते आहेस. वैभवी थोडी वेळ शांत राहिली. तिच्या मनात क्षणभर राग आला, पण ती संयमाने उत्तर देत म्हणाली, अण्णा, मी भांडण घालायला आली नाहीये. मी नात्यांमध्ये मोकळेपणा आणायला आली आहे. जे कुठे झाकलं जातंय त्याला प्रकाशात आणायला. प्रकाशात आणायचं म्हणजे घरात सगळ्यांचं मन दुखवायचं का? दुखवायचं नाही अण्णा, जोडायचं. पण जोडताना कुठे दुखतंय हे समजणं गरजेचं असतं. विक्रांत पहिल्यांदा अण्णांशी थेट बोलण्यासाठी पुढे आला. बाबा, मी खूप दिवस गप्प बसलो, तुमचा मान ठेवला. पण आता जेव्हा मी स्वतःला शोधायला लागलोय तेव्हा समजतंय माझ्या मौनाने मी स्वतःला गमावतोय. अण्णा उठले आणि तोंड फिरवून म्हणाले, सुनबाईला फार बोलू दिलं, हाच माझा दोष आहे. पण यावेळी वैभवी गप्प बसली नाही. अण्णा, जर सत्य बोलणं चुकीचं असेल तर ती चूक मी रोज करीन. कारण विक्रांतचं आयुष्य फक्त एक आदर्श मुलगा राहण्यासाठी नाहीये. तो एक माणूस आहे. त्याचे स्वप्न, त्याच्या भावना, त्याची ओळख हवी मला. त्या रात्री विक्रांत गप्प होता. खूप वेळानंतर तो म्हणाला, मला वाटतंय मी अजूनही बाबांना दुखावतोय. त्यांना मी फसवल्यासारखं वाटतंय. वैभवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला माहिती आहे का, एक मुलगा आईवडिलांना जिंकतो तेव्हा नाही, तर स्वतःला हरवतो तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो. पण माझ्या मनात अजूनही भीती आहे. त्यांचे प्रेम, त्यांची मान्यता, त्यांना गमावण्याची. त्या प्रेमाचं मोल तेव्हाच समजतं जेव्हा ते प्रेम तुला तुझ्या ओळखीनं स्वीकारतं. नकली आदरात टिकलेली माया फार काळ चालत नाही. विक्रांत, पुढच्या आठवड्यात विक्रांतचं प्रेझेंटेशन होतं. तो तणावात होता, पण आत्मविश्वासाने भरलेला. वैभवीने त्याच्या शर्टवर एक छोटीशी पिन लावली, व्ही अक्षराची. ही काय आहे, तो विचारतो. व्ही म्हणजे फक्त विक्रांत नाही, विश्वाससुद्धा. तो हसतो आणि ती पिन हृदयाजवळ लावतो. प्रेझेंटेशन उत्तम झालं. ऑफिसमध्ये त्याच्या कामाची प्रशंसा झाली. घरी येताना तो 2 ठिकाणी थांबला. एक फुलांचा गजरा विकणारी बाई, दुसरी एक लहानशी बेकरी. तो गजरा आईसाठी घेतला आणि दोघांसाठी लाडू. आज सेलिब्रेशन आहे, तो म्हणाला, आईच्या पायाशी गजरा ठेवत. आईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण अण्णा ते फक्त आपल्या पेपरकडे पाहत उत्तरले. त्या रात्री अण्णांनी त्यांच्या खोलीतून वैभवीला बोलावलं. बैस इकडे. वैभवी थोडी संभ्रमात पण शांतपणे बसली. माझा मुलगा तुझ्या प्रभावाने बदलतोय. तू त्याच्या मनात आवाज निर्माण केलास. मला हे पटत नाही. मी त्याच्या मनात आवाज निर्माण केला नाही अण्णा. मी त्याला त्याचा आवाज ऐकायला शिकवलंय. अण्णा काही क्षण काहीच बोलले नाहीत. मग म्हणाले, तू शिकलेली आहेस. तुझ्या शब्दात धार आहे. पण घर चालवायला तलवार नको, समजूत लागते. हो अण्णा, पण समजूतसुद्धा कधी कधी तलवारीसारखी स्पष्ट असावी लागते, ज्याने वर्षानुवर्ष गिळलेले शब्द बाहेर यावेत. अण्णा त्यांचं डोकं खाली झुकवतात. मग पहिल्यांदा त्यांनी वैभवीकडे थेट पाहिलं. मी चुकतोय का? ती थोडा वेळ थांबते, मग हळूच उत्तर देते.
तुमचं प्रेम चुकत नाही अण्णा, पण तुमची पद्धत कधी कधी चुकीची ठरते. एका दुपारी विक्रांत आणि अण्णा टेबलावर बसलेले. दोघांत पहिल्यांदाच एक शांत संवाद सुरू झालेला. बाबा, एक प्रश्न विचारू? हां, बोल. तुम्ही एवढे कडक का झालात? कधी वाटलं नव्हतं का की तुम्ही आमच्यासोबत बसून बोलावं, ऐकावं? अण्णा एक दीर्घ श्वास घेतात. माझे बाबा कधीच बोलले नाहीत. ते ओरडायचे, शिक्षा द्यायचे. मी शिकलो की प्रेम म्हणजे शिस्त आणि तीच पद्धत मी वापरली. पण प्रेम म्हणजे समजणं असतं बाबा, संवाद. माझ्या आयुष्यात संवादच कधी नव्हता, त्यामुळे कसा घडवायचा तेच शिकलो नाही. त्या क्षणी वैभवी खिडकीजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर एक समाधानही होतं की अण्णांच्या मनांच्या भिंतीवर एक छोटीशी खिडकी उघडली होती. त्या रात्री वैभवी आणि विक्रांत टेरेसवर बसलेले. हे सगळं असं घडेल असं वाटलं होतं का तुला? विक्रांत विचारतो. नाही, पण आशा होती आणि प्रेम होतं. कधी कधी मला वाटतं, तू नसतीस तर मी आज कुठेही नसतो. मी आजही भिंतींच्या अंधारात अडकून राहिलो असतो. मी नाही विक्रांत, तुझा विश्वासच होता जो तुला बाहेर आणतोय. पण तो विश्वास तूच दिलास. ते दोघं शांतपणे चांदण्यांकडे पाहत बसले. मनाच्या गाभाऱ्यातले अंधारी कोपरे आता उजळत होते आणि भिंती त्या थोड्याफार ढासळत होत्या. माणूस फक्त वर्तमान काळात जगत नाही, त्याच्या छायेत भूतकाळ सतत चालत असतो. त्या पहाटे घरात सगळं शांत असताना अण्णा हॉलमध्ये एकटे बसले होते. ते हातात जुनी डायरी घेऊन पानं उलटत होते. त्या पानांमध्ये त्यांचं आयुष्य भरलेलं होतं. त्यांचं तरुणपण, लग्न, जबाबदाऱ्या आणि एक वडील म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय. ते हरवून गेले होते. एका पानावर त्यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं. त्यांचं वय 45 असतानाच मरण पावले आणि तेव्हा अण्णांनी घराची जबाबदारी उचलली. त्या काळात भावना परवडत नव्हत्या. ते स्वतःशी पुटपुटले. शब्द खर्च करण्याची मुभा नव्हती, फक्त जबाबदाऱ्या निभवायच्या होत्या. तेवढ्यात आईंना जाग आली. हळूच बाजूला बसत म्हणाल्या, पुन्हा त्या जुन्या पानात हरवलात का? तुझ्या लक्षात आहे का, विक्रांत लहान असताना चुकून कप तोडला होता आणि मी त्याला जोरात मारलं होतं. हो, मला तो दिवस अजून आठवतोय. तुम्ही नीट बोलत नव्हता त्याच्याशी. मला वाटायचं कठोरपणा म्हणजे शिस्त, पण आता वाटतं त्या कठोरपणामध्ये मी त्याचा विश्वास गमावला. आईने त्यांच्या हातावर हात ठेवला. तो विश्वास पुन्हा मिळवता येतो, पण तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्या दिवशी ऑफिसमधून परतल्यावर विक्रांत खूप अस्वस्थ होता. त्याचा चेहरा उतरलेला होता. वैभवीने एक कप चहा दिला, पण त्याच्या मनात काहीतरी चालू होतं. काय झालं? आज ऑफिसमध्ये एक मीटिंग होती. त्यात एक जुना मित्र भेटला, करण. कॉलेजमध्ये तो माझ्या इतकाच हुशार होता. आज त्याची स्वतःची कंपनी आहे. मी त्याला म्हणालो, तू किती मोठा झालास? त्यावर त्याचं उत्तर होतं, तू आजही इथेच आहेस कारण विक्रांत, तुला वाटतं तुझ्या वडिलांना खुश ठेवणं हेच आयुष्य आहे. वैभवी काहीच बोलली नाही, फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. मी एवढा बदललो तरी लोक अजूनही मला त्याच जुन्या चौकटीत पाहतात. मला वाटतंय मी काहीच साध्य केलं नाही. विक्रांत, तुला स्वतःला सिद्ध करायचं, त्यांच्यासमोर नाही, स्वतःसमोर. तुला ओळखायचंय आणि हेच खरं स्वातंत्र्य. त्या रात्री वैभवीने एका जुन्या कपाटाच्या कप्प्यात एक लिफाफा सापडला. त्यावर विक्रांतच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, माझ्या बायकोसाठी. एक दिवस जेव्हा मी बोलू शकणार नाही तेव्हा वाच. तिने ते उघडलं. त्यात लिहिलं होतं, वैभवी, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा वाटलं
एकसंध आयुष्य पुन्हा जमेल. पण मी तुझ्या प्रेमाला उत्तर देण्याआधीच मी माझ्या भीतीने झाकलेला होतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या स्पष्ट शब्दांवर, तुझ्या थेट वागण्यावर, तुझ्या हट्टाने माझ्यासाठी उभी राहण्यावर. पण माझा भूतकाळ, माझं मौन आणि माझी भीती हे सगळं माझ्यात खोलवर खोल बसलंय. कधी कधी वाटतं मी तुला कमी देतोय. पण हे पत्र म्हणजे एक कबुली आहे की तू माझं जग उजळवतेस. आणि एक दिवस जेव्हा मी स्वतःला पूर्णपणे समोर मांडेन, तो दिवस फक्त तुझ्यामुळे असेल. वैभवीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या एका क्षणात तिने विक्रांतच्या मौनातलं प्रेम वाचलं. एक दिवस वैभवी आणि आईसाहेब दोघी एकत्र स्वयंपाक करत होत्या. अचानक आई म्हणाली, तू ठाम आहेस पण प्रेमळसुद्धा. तू घरात नवा वास आणला आहेस. वैभवी हसली. आई, बदल हवा होता, पण तो जबरदस्तीचा नाही, प्रेमाचा असतो. अण्णांनाही बदल बघून त्रास होतोय, पण त्यांना आता जाणवतंय की आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे मुलगा आपला गमावतोय. त्यांनी बोलायला सुरुवात केली, हेच खूप आहे. हो, पण आता तुला त्यांना माफ करायला हवं. वैभवी थोडा वेळ थांबून म्हणाली, आई, मी त्यांना दोष देत नाही, फक्त त्यांच्या भूतकाळाला ओलांडून यायला मदत करते. त्या रात्री अण्णा आणि विक्रांत दोघं टेरेसवर उभे होते. फारसा संवाद नव्हता, पण तारे खूप बोलत होते. विक्रांत, तू कधीच काही मागितलं नाहीस माझ्याकडून, पण आज मी तुला काहीतरी द्यायचं ठरवलंय. काय बाबा? माझा अहंकार बाजूला ठेवून, माझा मुलगा म्हणून नाही, एक माणूस म्हणून मी तुला समजून घ्यायचं ठरवलंय. विक्रांत अवाक झाला. अण्णांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. तुझी आई म्हणते की मी प्रेम दाखवायला कधी शिकलो नाही. कदाचित बरोबर आहे, पण मी प्रयत्न करतोय आणि याचं श्रेय तुझ्या बायकोला जातं. पुढील काही दिवस घरात खूप काही घडलं. अण्णा हळूहळू विक्रांतला विचारायला लागले, त्याच्या कामाबद्दल, आवडीनिवडीबद्दल. एकदा तर त्यांनी स्वतःहून विक्रांतचं जुनं चित्र पाहिलं, त्याचं गिटार वाजवतानाचं. हा तू आहेस ना? किती सहज वाटतंय. हो बाबा, तेव्हा मला वाटायचं मी गायक बनेन. का थांबलास? तुमचं वाक्य होतं, हौस असून भागत नाही, घर चालवायचं असतं. अण्णा शांत झाले. मग म्हणाले, कदाचित मी तुझ्या हौसेचा आदर केला असता तर तू आज दोन्ही करू शकला असतास. त्या रात्री विक्रांतने गिटार उचलला. अण्णा, आई आणि वैभवी सोप्यावर बसले होते. एक हळूवार धून वाजू लागली त्याच्या आत्म्याची, आणि त्यात त्या घराचं मौन विरघळलं. त्या रविवारी सर्वांनी एकत्र जेवण केलं. अण्णांनी विक्रांतसाठी एक छोटा केक आणला, त्याच्या नव्या प्रोजेक्टसाठी. कधी नव्हे ते अण्णा केक घेतात. वैभवी हसत होती. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होताच, पण एका नव्या युगाची साक्ष देणारे अश्रूही होते. अण्णा म्हणतात, माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या, पण एक शिकलो, चुका कबूल करणं कमजोरी नाही, ती ताकद असते. विक्रांतने त्यांना मिठी मारली. आईंनी दोघांना प्रसाद दिला. अण्णांनी वैभवीकडे पाहिलं. तू माझ्या शब्दांची तलवार वळवलीस, ती आता तुझं कवच झाली आहे. त्या संध्याकाळी वैभवी एकटीच अंगणात बसली होती. ती मनात म्हणते, कधी कधी आवाज उगारणं म्हणजे बंडखोरी नसते, ती एक प्रेमाची घोषणा असते की मी कोणालाही गमावू इच्छित नाही, पण गमवायला लागलं तर मी गप्प बसणार नाही. विक्रांत तिच्या मागे आला. काय विचार करतेस? आठवणींचा एक भाग, शब्दांची तलवार आता शाबूत ठेवते, पण प्रेमाच्या पायथ्याला. विक्रांतने तिचा हात हातात घेतला. तू माझीही तलवार आहेस आणि ढालही. त्या क्षणी आकाशातले ढग दूर झाले. मोकळं आकाश
त्यांच्या डोक्यावर होतं, जसं त्यांच्या आयुष्यात आता कोणतीच भीती राहिली नव्हती. त्यावेळी वैभवीने विक्रांतला विचारलं, आज काय वाटतं? तो हसून म्हणाला, आता वाटतं आयुष्य खरंच बदलू शकतं. फक्त कुणीतरी मनावरच्या धुळीवरून हात फिरवायला हवा. मी हात फिरवला नाही रे, मी फक्त खिडकी उघडली. प्रकाशात तुलाच यायचं होतं. विक्रांत तिच्या हातात हात घेत म्हणाला, आज तू माझं जग उजळवलंस. कधी कधी फक्त एक व्यक्ती पुरेशी असते, मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावणारी. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.